राक्षस आणि त्यांचे राक्षसी साम्राज्य हे पुन्हा एकदा मानवी जीवनात अडचणी आणण्यासाठी तयार आहे। त्यांनी आक्रमणाची घोषणा केली। सर्वसामान्य लोक घाबरले व त्यांनी हिंदू रेव्हेंजर्स यांच्याकडे मदत मागितली। राक्षसांपासून बचावासाठी फक्त हिंदू रेव्हेंजर्स हेच एकमेव आशा आहे। हिंदू रेव्हेंजर्स यांनी शहरात सगळीकडे सुरक्षा व्यवस्था केली, जेणेकरून दुष्ट राक्षस निर्दोष लोकांना त्रास न देवो। आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा दुष्ट राक्षसांनी शहरावर हल्ला केला। राक्षसांना हरवणे असंभव वाटत होते, पण तरीही हिंदू रेव्हेंजर्स यांनी राक्षसांविरुद्ध अनेक तास युद्ध केले। सर्व हिंदू रेव्हेंजर्स यांनी राक्षसांना धूळ चारली, पण विशेषतः नारायण, विनायक आणि विश्वनाथ या तिघांनी प्रचंड मोठा असा पराक्रम करून दाखवला। त्या तिघांनी एकत्र मिळून सर्वात शक्तिशाली राक्षसाचा सामना करून त्याचा पराभव केला। आणि शेवटी सर्व राक्षसांबरोबर हे युद्ध सुद्धा संपले। येणाऱ्या काळात सुद्धा हिंदू रेव्हेंजर्स तयार आहेत राक्षसांचा सामना करण्यासाठी। पण तरी सुद्धा भविष्याचा सतत विचार करून नारायण चिंतेत आहे, कारण त्याला काळजी आहे मनुष्य समाजाची।